नमस्कार, मी राधिका. तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती, ज्याचं नाव आहे मराठी क्लासेस विथ राधिका. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 8th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील जी 5th नंबरची पोयम आहे, सुंदर पर्यावरण, ही एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. परमेश्वराची सुंदर करणी नांदतो या पर्यावरणी. म्हणजेच काय, परमेश्वराची सुंदर करणी आहे, म्हणजेच आपल्यावरती कृपा आहे की तो या पर्यावरणात म्हणजे ह्या निसर्गामध्ये आपल्यासाठी नांदत आहे. हिरवी झाडे, उंच डोंगर आणि खळखळ पाणी. मग ह्या निसर्गामध्ये काय काय आहे, तर हिरवी हिरवी झाडं आहेत, उंच उंच डोंगर आहेत आणि खळखळ वाहणारं असं पाणी आहे. सो एकंदरीत त्याचा मिनिंग काय येणार आहे, तर परमेश्वराने आपल्याला सुंदर पर्यावरण दिलेलं आहे. पर्यावरण म्हणजेच काय, तर नेचर. हिरवीगार झाडं, उंच डोंगर आणि खळखळ वाहणारं पाणी, यामुळे निसर्ग काय आहे, तर सुंदर असा दिसत आहे. सेकंड पॅरा आहे, देवाचा हा वर सुंदर आम्हा जीवांसाठी. देवाचा हा सुंदर वर, वर म्हणजेच काय, तर आशीर्वाद आहे. कोणासाठी आहे, आम्हा जीवांसाठी आहे. पृथ्वीवरी उतरला स्वर्ग निसर्गासोबत देण्यासाठी. असं वाटत आहे की पृथ्वीवरती स्वर्ग उतरला आहे, कशासाठी, तर निसर्गाला साथ देण्यासाठी. सो एकंदरीत त्याचा अर्थ काय येणार आहे, तर हे सुंदर पर्यावरण देवाने आपल्यासाठी दिलेली काय आहे, तर एक अमूल्य अशी भेट आहे. पृथ्वीवर स्वर्गासारखं सुख देण्यासाठी निसर्ग आपली काय करतो, तर सेवा करत आहे. त्यानंतर 3rd नंबरचा पॅरा आहे, पर्यावरणाच्या सानिध्यात प्रसन्न होते चित्तवृत्ती. म्हणजे पर्यावरणाच्या सानिध्यात म्हणजेच काय, तर पर्यावरणाच्या सोबत राहिल्यावरती आपलं मन, चित्तवृत्ती म्हणजे आपलं मन काय होतं, तर प्रसन्न होतं. झाडे झुडपे डोंगर नद्या हीच आपुली खरी संपत्ती. आणि आपली खरी संपत्ती काय आहे, तर झाडं झुडपं डोंगर आणि नद्या हीच आपली खरी संपत्ती असणार आहे. सो एकंदरीत त्याचा पूर्ण अर्थ काय लागणार आहे, तर झाडं झुडपं डोंगर आणि नद्या हीच आपली खरी संपत्ती आहे आणि त्यांच्याच आपलं जे मन आहे हे प्रसन्न आणि आनंदी राहतं. त्याच्यानंतर 4th नंबरचा पॅरा, नकोत तोडू राने पुन्हा फुलवा वने प्रदूषणाला घालून आळा व्हा आता शहाणे. म्हणजे तोडू नका रानं. रानं म्हणजेच काय, तर आता जे म्हणजे लोक झाडं तोडून म्हणजे हे रस्ते बनत आहेत, बिल्डिंग्स बनत आहेत. तर सांगायचा उद्देश काय आहे इथे, की तुम्ही ही जी झाडं आहेत तोडू नका, पुन्हा फुलवा वने म्हणजे परत तुम्ही झाडं लावा, त्यांना वाढवा. त्याच्याचमुळे प्रदूषणाला काय होईल, तर आळा बसला जाईल, म्हणजेच पोल्युशन थांबलं जाईल. आता शहाणे, आणि आता आपल्याला काय, शहाणं होण्याची गरज आहे. सो एकंदरीत त्याचा अर्थ काय येणार आहे, म्हणून आपण झाडं तोडू नयेत, नवीन झाडं लावून जे वाढवावीत आणि प्रदूषणाला आळा घालावा आणि पर्यावरणाचं रक्षण करणं हे आपलं काय आहे, तर कर्तव्य आहे. झाडे लावा पर्यावरण जगवा, वसुदेला बनवा हरित श्यामल. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे आणि पर्यावरणाला वाचवलं पाहिजे. वसुधा म्हणजेच काय, तर पृथ्वीला काय बनवायचं, आपल्याला हरित श्यामल म्हणजे हिरवीगार बनवायचं आहे. यातच आहे हित आपुले पर्यावरणाला बनवूया निर्मल. आणि याच्यामध्येच आपलं काय आहे, तर हित आहे म्हणजे चांगलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला पर्यावरणाला कसं बनवायचं आहे, निर्मल म्हणजे स्वच्छ. सो एकंदरीत त्याचा अर्थ काय येणार आहे, तर आपण जास्तीत जास्त झाडं लावली पाहिजेत, त्यामुळे आपलं पर्यावरण जपलं जाणार आहे आणि आपली संपूर्ण पृथ्वी ही हिरवीगार बनणार आहे. आणि पर्यावरण स्वच्छ आणि निर्मळ ठेवणं हे आपल्या सर्वांच्या हिताचं आहे, म्हणजे चांगल्यासाठी आहे. हरित पर्यावरण सुंदर पर्यावरण आपण करूया त्याचे रक्षण. हरित म्हणजे हरित म्हणजे हिरवं पर्यावरण, तेच काय असणार आहे, आपलं सुंदर पर्यावरण असणार आहे आणि आपणच त्याचं रक्षण करायचं आहे. का, कारण तोच आहे आपला रक्षक, तोच आहे आपला रक्षक. आपण जर पर्यावरणाला वाचवलं, नेचरला वाचवलं, तरच तो आपल्याला वाचवणार आहे, कारण तोच आपला काय असणार आहे, रक्षण करता म्हणजे राखण करता असणार आहे. सो ह्याचा मिनिंग काय येणार आहे, तर हिरवेगार आणि सुंदर पर्यावरण आपल्या जीवनासाठी खूप महत्वाचं आहे, म्हणून आपण त्याचं रक्षण केलं पाहिजे. कारण पर्यावरणच आपला खरा रक्षक आहे, कारण ते आपल्याला शुद्ध हवा, पाणी, अन्न आणि जगण्यासाठी आवश्यक गोष्टी देतात. सो ह्या पोयम मधून आपल्याला काय शिकायला मिळालेलं आहे, तर आपल्याला झाडं लावायची आहेत, पर्यावरण वाचवायचं आहे, प्रदूषण कमी करायचं आहे आणि आपली पृथ्वीला काय ठेवायचं आहे, तर हिरवीगार ठेवायचं आहे. आय होप तुम्हाला ही पोयम समजली असेल. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया क्वेश्चन आन्सर सोबत त्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.